वणी शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या ओझरखेड धरणातील पाणी साठ्याने तळ गाठल्याने पुढच्या काही दिवसात वणी शहराला पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणातील जाकवेलचा भाग उघडा पडला आहे, तर शिवाय जाकवेलमधील पाण्याची पातळी खाली गेली असून वीज पंप खाली 20 फुटापेक्षा जास्त खोल सोडावे लागत आहे। शहराला रोज 15 लाख लिटर पाणी लागते, तर विविध भागात ठरलेल्या वेळेत पाणी पुरवठा केला जातोय। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता, मात्र पाणी पातळी घटल्याने आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। शहरातील प्रमुख 3.5 लाख लिटर पाण्याची टाकी, यातून जवळपास 40% शहराला पाणी पुरवठा होतो। तर मोठा कोळीवाडा येथील 2 लाख लिटर, बोरीचा पाडा येथील 30,000 लिटर, टेकाडी पाडा येथील 1,60,000 लिटर आणि सबस्टेशन येथील 70,000 लिटर पाणी पुरवठा होतोय। पाणी पुरवठा 2 दिवसाआड करण्यात येतोय। ओझरखेड धरणात जाकवेल असून पाणी साठा कमी झाल्याने मोठी अडचण निर्माण होते। जसजशी पाणी पातळी कमी होत जाईल तसतसा वीज पंप खाली सोडावा लागतोय। जवळपास 40 फूट खाली वीज पंप सोडण्यात आले। शहराचा वाढता विस्तार पाहता वितरित होणारा पाणी पुरवठा कमी आहे। संकेश्वर परिसरात, संस्कृती नगर परिसरात लोकवस्ती वाढल्याने पाणी कमी पडू लागले। ओझरखेड धरणातील पाणी ठरलेले आवर्तन सोडल्याने धरणातील पाणी साठा अगदी कमी झाला आहे। वाढता उन्हाचा तडाखा यामुळे ही पाणी पातळीची काहीशी घट होत आहे। अजूनही एप्रिल, मे, जून महिन्याचे काही दिवस पाणी पुरले पाहिजे, अन्यथा वणी शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागेल। पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी लक्ष ठेवून कार्यतत्परतेने काम करत आहे। जनजागर मराठीसाठी अनिल गांगुर्डे, वणी।